आणि आता ब्रेक नंतर आता थेट बीडमध्ये जाऊयात। बीडच्या पिंपळगाव कानडा गावामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी आता आर्मी दाखल झाली आहे। बीडच्या पिंपळगाव कानडा गावामध्ये सिंदफना नदीला पूर आलाय, त्यामुळे 12 लोक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत आणि त्यांचं रेस्क्यू या ठिकाणी केलं जाणार आहे। एनडीआरएफची टीम यासाठी दाखल झाली आहे। थेट आपण जाऊयात पिंपळगाव कानडा या गावात। आमचे प्रतिनिधी अशोक त्या ठिकाणी आहेत। अशोक, आता नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर माझ्या पाठीमागे आर्मीचे जवान दाखल झालेले आहेत। बीड तालुक्यातल्या पिंपळगाव कानडामध्ये एकूण 12 लोक सिंदफना नदीचा जो पूर आलेला होता त्यामुळे अडकून पडलेले आहेत। एकाच ठिकाणी हे लोक अडकून पडलेले आहेत आणि त्यांना मदतीची आवश्यकता आहे। काल सकाळपासून ते लोक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफची सुद्धा एक तुकडी दाखल झालेली आहे। TV9 मराठीने बातमी दाखवल्याच्या नंतर जिल्हा प्रशासकीय यंत्रणा असेल, प्रशासन असेल, स्थानिक आमदार विजयसिंह पंडित आणि या ठिकाणी आर्मीची सुद्धा एक तुकडी आता दाखल झाली आहे आणि त्यांना या गावामधून आता रेस्क्यू केलं जाणार आहे। त्यांना किती वेळात आणि कधीपर्यंत रेस्क्यू केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये महिला आणि छोटे मुलं सुद्धा आहेत, यामुळे आता या लोकांना तात्काळ रेस्क्यू केलं जावं अशी सुद्धा मागणी होती आहे। नक्कीच अशोक, बीडच्या पिंपळगाव कानडा गावामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी आता आर्मी दाखल झाली आहे आणि हे 12 लोक एकाच ठिकाणी अडकून पडलेत, त्यांना इथून रेस्क्यू केलं जाणार आहे।